आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी विश्वनाथ कडून. चौकार आला, टीमचे टोटल 8. वेगवान स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉर्कर ज्यासाठी ओळखला जातो गोलंदाज अनुराग, तो चेंडू त्याच्या वतीने हाताळला जातो. डॉट बॉल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 8 वर. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो ओव्हर नंबर 1 मध्ये. अनुरागचं पहिलं षटक 3 ओव्हरची मॅच. जोविली बनाम भडवळ. वेगवान एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलेली आहे, फ्रंट फुटला बाहेर काढत कव्हर ड्राईव्हचं प्रतिम नजराणा पेश करत असताना फाटक्यामध्ये होतं वजन आणि इथून 4 धावा विश्वनाथच्या बाटमधून मिळत असताना चौकाराला पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला पहिल्या ओव्हर मध्ये. बिनगडी बाद 12, 12 फॉर नन. सेकंड ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती पंकज म्हसकर आलेत. पहिलं षटक अनुराग सोनावले अँटो. सेकंड ओव्हरमध्ये पंकज म्हसकर आले. दुसऱ्या षटकामध्ये पंकज आलेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे परिवर्तन. एस्टनच्या पाठीमागे राकेश पाटील. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन बरोबर काऊ फेस मिड विकेटला खेळाडू, स्क्वेअर लेगला खेळाडू. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटला जात स्लाइस करत असताना चायनीज कट बॉल चाललेला डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. रोहित धुळेच्या बॅटमधून आला चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. बिनगडी बाद विथआउट लॉस 16, 16 फॉर नन. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच चौकारानं भव्य स्वागत करण्यात आलेल्या पंकजचं. टोटल 16 स्ट्रायकिंग एंडला रोहित. शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, फर्स्ट स्लीप, लेग स्लीप, विकेट किपर. खाली राहिला अपेक्षा चेंडू वेगवान होता. सबमरीन डिलिव्हरी होती. डॉट बॉल. या चेंडूवरती धाव मिळत नाही. चांगली विकेट किपिंग एक्स्टनच्या पाठीमागे राकेश पाटील यांच्या वतीने होत असताना आतापर्यंत 16 लागल्या. सेकंड ओव्हर मध्ये पंकज म्हसकर बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 12 वसूल केला. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती चौकारानं खातं ओपन केलं. सेकंड बॉल डॉट आलेला. 16 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात. स्कूप करत असताना माळी चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. हो, गुड फिल्डिंग. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला. 2 मिळतात आतापर्यंत. दोन धावा. या ऍक्शन रिप्ले वेगाने निघाले होते. जसा चेंडू बघितला पाठी चालला. मनीष माली चेंडूच्या पुढे निघून गेले होते बघा. ऍक्शन रिप्ले अँटोनं कव्हर केलं. त्यानंतर 2 धावा आपल्या टीम साठी वाचवत असताना या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. दुसरं षटक सुरू. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 18 ऑन स्कोर कार्ड. पंकज म्हसकर बॉलिंग करतात. सध्याच्या हंगामामध्ये तुफान टच मध्ये असणारा संघ इन ऍक्शन आहे सारा 11 बडवल B+. जोविली संघ आतापर्यंत आपण पाहिले तर एकाच वेळी 2 ठिकाणी स्पर्धा खेळत असताना शेलूच्या क्रीडांगणावरती मॅच सुरू आहे. नेरलच्या क्रीडांगणावरती मॅच सुरू आहे. टोटल 18. दुसरं षटक. अंतिमचे 3 बॉल बाकी आहेत. अनुराग तयार. लॉफ करतात. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन समीर माळी आहेत त्या ठिकाणी. फक्त 1 रन. ऍक्युरेट थ्रो ऑन टू द स्टम्प्स आलेला. बॉलर सेंडला फक्त 1-1च्या मदतीने 19 झालेल्या. 19 बिनगडी बाद. शेवटचे 2 आता बाकी राहतात. ट्रॅकिंग एंडला आता विश्वनाथ पोहोचतात. पंकज तयार. राऊंड द स्टम्प्स. बॅकफुटला जात खेळलेला फटका. जागा बनवून खेळतात.
नाही थांबते चेंडू, चाललाय सरळ डीप फाईन लेग, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 23 वरती. शेवटचा अंतिम चेंडूचा आता इथून खेळ बाकी राहतोय. ओएज लागलेली आहे, नाही थांबते चेंडू. जबरदस्त इम्प्रोमाइजिंग फटका खेळत असताना विश्वनाथनं आणखीन एक चौकार टोकलेला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 27. तिसऱ्या षटकामध्ये उमेश जामगर आलेत बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 27 वसूल केलेला, जवळपास 13.5ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. शेवटचं षटक वेगवाने लॅपस्ट्रोक कन्वर्ट केला. माळी आले डाऊन द बॉल, समीरनं स्वीकारली झेल. फलंदाज इथून बाद. 27ला पहिला धक्का बसलेला. बॉल तयार. लॉफ करतात. लॉंगन आणि लॉंग ऑफ मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक सूरज पोहोचतात. पहिली कंप्लीट कॉल. सेकंडचा रनआउटचा चान्स. रॅकिंग एंडला थ्रो गरजेचा होता. उमेशने देखील बॉल जर गॅदर केलं करून जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर प्रेमची विकेट कदाचित धोक्यामध्ये येऊ शकली असती. फुल टॉस. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो एक टप्प्यानिशी झाला. पहिली कंप्लीट होत्या. या बॉलवरती 1 रन कंप्लीट होते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा अंतिम 3 चेंडूचा आता खेळ बाकी आहे. 30 झाल्यात. 3 बॉल बाकी आहेत. बडवल बनाम जोवेली या 2 टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. गोलंदाज तयार. उमेश सामकरे बॉलिंग करतात. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ. स्विच हिट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हर पॉइंटला. हो गुड कॅच. चांगली झेल पकडलेली डीप कव्हर पॉइंट मध्ये. आणखीन एक फलंदाज बाद.
8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तेजसनं झेल पकडण्यात आलेली आहे. डीप कव्हर पॉइंटला सुंदर झेल तेजसची. एक बंधू गोलंदाजी करतो, दुसरा बंधू फिल्डिंग करतो कव्हर पॉइंटला. 30ला दुसरा धक्का. वेगवान टाकलेला ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. फटका प्रमोदचा. 1 रन कंप्लीट. आता स्ट्राईक मिळते पुन्हा एकदा कर्णधार प्रेम धुळेला. एक सिंगल मिळते. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. शेवटचा अंतिम. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. अंतिम चेंडू. खोलात होता चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. रिस्क घेतलेली आहे. बघूया स्ट्रायकिंग एंडला होईल का थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडला झालेला आहे. फलंदाजीतून होतोय बाद. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीने 33 या धावसंख्येवरती. उद्यासाठी 34 टार्गेट हा. 34 टार्गेट इथून ठेवण्यात आलेले. 2 धावसंख्येची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. ते आपण पहिल्या षटकामध्ये करणार आहोत. 34 टार्गेट 18 मध्ये.
पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्क वरती अभय चौधरी 34 टार्गेट 18 चेंडूंमध्ये. सागर चौधरी अभय चौधरी बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला समीर माळी आहेत. बॉलिंग मार्कवर पहिलाच वेगवान होता. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला वाईड बॉल एक्स्ट्राने सुरुवात करतात अभय. बॉलिंग मार्क वरती अभय आलेले. पहिल्या बॉल वरती एक्स्ट्रा रन. पहिल्या बॉलवर वाईडने सुरुवात. बॅकफुटला जात हुक करतात चेंडू. चालला डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिलं षटक सुरू आहे. चौकाराला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक फेकतात अभय चौधरी. पहिल्या बॉलवरती चौकार. टोटल जाऊन पोहोचलेली 5 या धावसंख्येवर. पाच धावा आतापर्यंत समीर ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा थोडासा चेंडू अपेक्षाहून खाली राहिलेला. डॉट बॉल. अभय दोन संघ एकाच गावामधील दोन संघ वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 34चं टार्गेट. आतापर्यंत 5 बनले. समीर आणि राकेश पाटील ही A1 जोडी बडवल B+ टीमची मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करता डबल शॉट लागलेला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. श्रीमान सुनील अण्णा चंच यांचं नुकताच आगमन झालेलं. त्यांचं हार्दिक स्वागत. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11. थोडेसे संजय साहेब थोडेसे नाराज आहेत. सारंगाव संघ 1 धावेने पराभूत झाला. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउट फटका. या चेंडू वरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. बॉल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन पकडली. झेल फलंदाज बाद. 15ला पहिला धक्का इथून बसलेला. समीर माळी परततात मैदानाच्या बाहेर. सफलता अभय चौधरीला मिळत असताना. 15 for 1. 24, 23, 22, 21, 20. Eight, 7, 6.
15 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या 2 पॅनल्टीच्या धावा आपण ऍड करत आहोत. टीमची टोटल धावणे पोहोचलेली आहे ती 17 या धावा संख्येवरती. 34 टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. 15 एक शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. 15 फॉर 1. आता पाहूयात अंतिम ओव्हर मध्ये अंतिम चेंडूवरती किती धावा. 15 ला पहिला धक्का बसलेला एक शेवटच्या चेंडूचा आता खेळ बाकी आहे. 34 टार्गेट. बघूयात आता नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये. तेरा चेंडूंमध्ये 17ची गरज आहे. फुलटॉस स्विच इट शॉट कव्हर पॉइंट इन ऍक्शन. फलंदाज बाद मॅचची महत्वपूर्ण विकेट. मैदानाच्या बाहेर अभय चौधरीनं आणखीन एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आपल्या टीम साठी. 17 या धावसंख्येवरती आणखीन एक गडी बाद. 18 7 10 9 8 7 6 5 4 3 2 पहिल्या ओव्हर मध्ये 15-2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करत आहोत. टोटल धावणं पोहोचलेली ती 17. महत्वाची गोष्ट आहे की 2 महत्वपूर्ण विकेट जाता जाता अभय चौधरीने आपल्या संघाला मिळवून दिलेले आहेत. 17 झालेत. आणखीन 17चीच गरज आहे 12 बॉल मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज मस्कर आणि बॉलिंग मार्क वरती प्रेम धुळे कॅप्टन. पहिला वेगवान एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक क्लिअर करतात. पहिली कंप्लीट केले. सेकंडचा कॉल थोडेसे स्किट होता. स्ट्रायकिंग एंडला नव्हे तर बॉलच एंडला थ्रो झालेला. 2 मिळतात या चेंडूवर. या 2 धावसंख्येच्या मदतीने 19. 11 मध्ये विजयासाठी 15. 11 चेंडूंमध्ये 15. प्रेम तयार. खोलवा टापाचा चेंडू होता. बॅकफुटला जात स्लाइस करत असताना डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे निघालाय चेंडू. फटका राकेश पाटीलचा. चौकार. धावसंख्या 23. 23. लॉफ करतात. ऑन साइडला फटका टर्न करतात. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल पंकजनं दिलाय जरूर परंतु थांबवलं या क्षणाला राकेश पाटीलने. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. आता विजयासाठी 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 10 धावसंख्येची गरज. फुल टॉस कव्हर पॉइंटला खेळाडू पोहोचले. झेल पकडली आहे. फलंदाज इथून बाद. 27 26 25 24 23 22 21 9 8 7 6 5 4
8 बॉल मध्ये आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 10 फ्रॉम 8. यॉर्कर टाकलेला फुलर लेनचा बॉल होता. यॉर्कर टाकण्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. 7 चेंडूंमध्ये 10 ची गरज आहे. 17 आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये करायच्या होत्या 17 धावा. विकेट आली समीरची, विकेट आली पंकजची, त्यानंतर उमेश बाद झाला. आता तेजस ट्रॅकिंग एंडला. ओ पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. 1 मोर डॉट बॉल. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धाव संख्येची गरज. काय चेंडू टाकलेला प्रेमनं. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतोय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू टाकण्यात आलेला. 6 बॉल मध्ये. चला एकत्रित जाऊ नका. कॅप्टन प्रेम अँड कंपनी प्लीज. महत्वपूर्ण सामना दुसऱ्या फेरीमधील ही दुसरी लढत. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 10 ची गरज. बॉलिंग मार्क वरती रोहित धुळे. स्ट्रायकिंग एंडला संघाचा सरसेनापती राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी तयार झालेला. 6 बॉल विजयासाठी 10 धावा. बॉलिंग मार्क वरती रोहित धुले तयार झालेला. 6 मध्ये 10. पहिलाच बॉल ओव्हर पिच. लॉफ्ट करत असताना बॉल काउफे सीमारेषेच्या पलीकडे. फटका पाटीलचा चाललेला. षटकार. षटकार आला. तर 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकला हवे ते चेंडू. बॅक ऑफ द हँड होता. क्षेत्ररक्षक अभय चौधरीने पकडली आहे झेल. फलंदाज बाद. मॅच ची गोल्डन विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. 30 ला धक्का चौथा. 19, 18. 9, 8, 7, 6, 5, 4. आता 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये अनुराग सोनावले पोहोचलेला. रन बॉल इक्वेशन अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मॅच. स्वस्तामध्ये हार मानेल तो जोवेली संघ कसला. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. 4 बॉल विजयासाठी 4 रन बॉल इक्वेशन. जोवेली बनाम भडवल बी प्लस या 2 ताकदवार टीम मध्ये चांगला कॉन्टेस्ट. डॉट बॉल. चार बॉल मध्ये 4 ची गरज असताना आता 3 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. तीन बॉल 4 धावा. 4 बनवायच्या. उर्वरित 3 चेंडू मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर रोहित धुले. स्ट्रायकिंग एंडला अनुराग सोनावले. महत्वपूर्ण सामना. 3 बॉल 4 धावा. हो एक्स्ट्रा बाउन्स झाला. समोरून चेंडू. धावेसाठी जागा बनवलेली आहे. या बॉल वरती 1 रन मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. 2 बॉल विजयासाठी 3 धावा.
2 बॉल 3 धावा. बॅकफुटला जाते टेकन रिले कॅच फलंदाज बाद. भावेश गवळीनं पकडली असेल. आता 1 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावेंची गरज. 22. 8, 7, 6, 5. माऊ 11 शिवशक्ती कडाव टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. 1 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धाव संख्येची गरज आहे. 1 बॉल 3 धावा. मजा येणाऱ्या मॅच मध्ये षटका डोकला तर प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक चौक्यावरती सूरज झोमटेचा बॅनर झळकेल. 1 बॉल 3 धावा. 5 बॉल मध्ये 4 करायच्या होत्या. 4 बॉल मध्ये 4 राहिल्या. 3 बॉल मध्ये 4 राहिल्या. त्यानंतर आता बघता बघता 1 बॉल मध्ये आता 3 ची गरज लागलेली आहे. रोहित दुले बॉलिंग मार्क वरती. 1 बॉल 3 धावा. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3 रन. सामना इथून जिंकलेला जोविली टीमनं अभिनंदन टीम जोविली. चला टॉस आपण करूयात. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस आपण करूयात सुरुवातीला. टॉस मात्र आपण टॉस करूयात सुरुवातीला. कॅप्टन प्रेम आणि त्याचबरोबर कॅप्टन दर्शन टॉस आपण करत आहोत. टॉस जिंकलेला माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाने टॉस जिंकलेला बॅटिंगचा निर्णय घेतलेला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्रे मात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 बॉल मध्ये 10 ची गरज असताना धावा डिफेंड केल्या आपल्या टीम साठी. बॅटिंग करत असताना धावा त्याने बनवला आपल्या टीम साठी 8. तो रोहित दुले ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला रोहितला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत.
चला टॉस इथून झालेला, टॉस इथून जिंकलेला